आज जी हॉरर स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, ही हॉरर स्टोरी एवढी जास्त भयानक आहे की तुम्ही या अगोदर कधीही अशी हॉरर स्टोरी ऐकली नसेल आणि याच्यानंतरही अशी हॉरर स्टोरी तुम्ही ऐकणार नाहीत, याची गॅरंटी मी तुम्हाला ऑन दी स्पॉट देऊ शकतो. बघा कसं असतं, माणूस चूक करतो आणि जे प्रामाणिक माणसं असतात ते आपली चूक ना ॲक्सेप्ट करतात. पण काही लोक अशी असतात की त्यांनी केलेली जी चूक असते त्या चुकीला लपवण्यासाठी ते अजून एक चूक करतात. आणि असे बरेच लोक आहेत, त्यातला थोडाफार मी सुद्धा आहे. माझ्याकडून जर काही चुका झाल्या तर मी त्याला थोडा लपवण्याचा प्रयत्न करतो, मला मान्य करायला भीती वाटते. तर अशाच पद्धतीचे काही माणसं असतात. पण याच्यातूनही काही कॅटेगरी असतात, काही नॉर्मल असतात आणि काही खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. मी नॉर्मल आहे, मी तेवढा जास्त नाही आहे. ओके. तर एक माणूस असा होता ज्या माणसाने जाणून बुजून एक चूक केली आणि ती चूक केल्याच्या नंतर त्याला रिअलाइज झालं की बाबा आपण जे केलंय ना हे फार भयानक आहे आणि हे चांगलं नाहीये. मग त्याने ते थांबवण्यासाठी अजून एक चूक केली आणि ते दोन्ही चुका थांबवण्यासाठी अजून एक चूक केली. आणि ह्या ज्या 3 चुका होत्या ना, या 3 चुका काय नॉर्मल चुका नव्हत्या. या तिन्ही चुकांमध्ये जीव गेले, प्रत्येक वेळी अलग जीव. आणि ते जीव या माणसाच्या म्हणजे या व्यक्तीच्या जवळच्याच लोकांचे गेले. आता ज्याची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे त्याचं नाव आपल्याला माहिती नाहीये. फक्त आपल्याला असं कळलेलं आहे की बाबा ते जे व्यक्ती आहे ते व्यक्ती एक स्त्री आहे आणि दिसायला देखणी आहे, चांगली आहे आणि चांगल्या खानदानाची आहे. असं म्हणतात ना की भाई जर व्यक्ती चांगला असेल तर त्याचं खानदान चांगलं असतो. पण ही स्टोरी ऐकल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की तसं काही नसतं. काट्याच्या झाडालाही गुलाब लागतात आणि चिखलातही कमळचं फूल आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीनं या स्टोरीमध्ये सुद्धा एक चांगलं घर होतं, चांगलं खानदान होतं, चांगलं नामांकित होतं, पैशावालं होतं आणि त्याच्यामध्ये ना कुठलीही काहीही प्रॉब्लेम नव्हती. त्या खानदानामधला, त्या परिवारामधला प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या स्वभावाचा होता. म्हणजे हे ज्या गावामध्ये राहायचे त्या गावामध्ये जर तुम्ही लहान लेकरांना जरी विचारलं की बाबा अमुक डमुक घराण्याचे जे माणसं आहेत ते कसे आहेत, तर तो लहान मुलगा सुद्धा म्हणणार की नाही नाही, ते माणसं खूप चांगले आहेत. पण त्या घरामध्ये एक मुलगी जन्म घेते आणि ती मुलगी या पूर्ण घराचा नाश करते. हिच्यामुळं या पूर्ण घराला, पूर्ण गावामध्ये कलंकित व्हावं लागलं. हिच्यामुळं या पूर्ण घरामधले 3 लोक मेले. आता ही जी फॅमिली होती ना, ही फॅमिली त्या गावातील सर्वात मोठी जॉईंट फॅमिली होती. आता त्या गावामध्ये बरेचसे असे घरं होते ज्यांच्यामध्ये जॉईंट फॅमिल्याज होत्या, पण त्या छोट्या छोट्या. आता बघा, नॉर्मली जर आपण बघितलं की जॉईंट फॅमिली कशी असते, तर त्या फॅमिलीमध्ये 1 भाऊ, 2 भाऊ, 3 भाऊ किंवा 4 भाऊ एकत्र असतात, फक्त भाऊ भाऊच. त्याला आपण जॉईंट फॅमिली असं म्हणू. जर कदाचित कुठं असतील तर. आता या काळामध्ये तर जॉईंट फॅमिली खूप किरकोळ आहेत, म्हणजे दूरदूरपर्यंत दिसत नाहीत. जर एखाद्या घरामध्ये जर रूल स्ट्रिक्ट असतील तर जॉईंट फॅमिली दिसते, अन्यथा लग्न झाल्याच्या नंतर 4 महिने, 2 महिने, 3 महिन्यामध्ये वेगळं होऊन जातात. आपल्याला लाईफ स्पेशल जगायची चान्सेस पाहिजे लोकांना. तर ही जॉईंट फॅमिली ना अशा पद्धतीची नव्हती. या जॉईंट फॅमिलीमध्ये भाऊ भाऊ तर एकत्र होतेच, पण या जॉईंट फॅमिलीमध्ये ज्या या घरच्या महिला आहेत त्यासुद्धा त्यांच्या नवऱ्याला घेऊन इथं राहायच्या. आता असंही नाही की यांच्या जे महिला आहेत ह्या याच पिढीमध्ये राहायच्या. अनेक किती ना किती पहिल्यापासून यांच्या पिढीमध्ये सगळं कुटुंब एका जाग्यावर राहायचं. आणि हे एवढं मोठं झालं होतं की यांना कुठं बाहेर जायचं यायचं किंवा बाहेर मुलगी द्यायची, बाहेरची आणायची असं यांना कामच पडलं नाही. यांचं घरच्या घरामध्येच कार्यक्रम व्हायचा सगळा काही. आता तुम्ही म्हणसाल की घरच्या घरात कसं काय, तर आत्या पण त्याच घरात राहायची, मामा पण त्याच घरामध्ये राहायचं, तर होतात असलं काय पद्धती आहेत ना त्या होतात. आता या पूर्ण फॅमिलीमध्ये एक मुलगी असते, मुली भरपूर असतात, पण एक अशी मुलगी असते ज्या मुलीमुळं हा सगळा काय कार्यक्रम होतो. त्या मुलीचं नाव असतं आशिका. आणि ती मुलगी या फॅमिलीमध्ये सर्वात जास्त लाडकी होती. दिसायला सुंदर होती, चांगली होती आणि हुशारसुद्धा होती. तिचे म्हणजे असं की आतापर्यंत तिच्यासारखं टेक्निकली किंवा शाळेमध्ये म्हणा हुशार कुणी नव्हतं. त्यांच्या फॅमिलीमधले जितके पण मुलामुली होते तेवढ्या मुलामुलींमध्ये तिच्या इतकं हुशार कुणीही नव्हतं.
आता त्या फॅमिलीमध्ये अजून एक मुलगा होता जो की हुशार होता, चांगला होता आणि त्याचं नाव अक्षय असं होतं आणि तो बाहेर राज्यामध्ये शिकायला होता. तर तो आणि ही आशिका दोघंजणं चांगले मित्र-मैत्रिणी होत्या आणि एक दिवस तो जो अक्षय आहे तो घरी येतो बाहेरून जेव्हा त्याला सुट्ट्या वगैरे लागतात आणि घरी आल्याच्यानंतर तो आशिकाजवळ बसतो आणि बसता-बसता तो असा म्हणतो, की मला ना एक मुलगी आवडते. आता सुरुवातीला तर आशिकाला वाटलं, की ती मुलगी जॉइंट फॅमिलीच्या बाहेरची आहे. म्हणजे तो जर तसा म्हणला म्हटल्याच्यानंतर कॉलेजमध्ये काहीतरी झालं असेल. त्याने सांगितलं मला आवडते. आशिका म्हणली, की नाव काय आहे? कुठली आहे? काय आहे? तर तो म्हणला, नाव जाणून घेण्याची गरज नाही आहे. तुला सगळ्या काही गोष्टी तुला माहीत असायला पाहिजे आणि मी त्या मुलीसोबत लग्नही करू शकतो. आणि खूप वर्षापासून आम्ही एकमेकांना लाईकसुद्धा करतो. आशिकाला वाटलं, की यार हा कुणाबद्दल बोलतोय? तिला वाटलं ना, की मी इतकं फ्रेंडली राहते, हा माझ्याबद्दल तर बोलत नाही ना? ती कन्फ्यूज झाली थोडीशी. ती म्हणली, की "बाबा नाव सांग, कन्फ्युजन नको व्हायला. तू नाव सांग पहिले." मग त्याने एक नाव सांगितलं. आता ते नाव सांगितल्याच्या नंतर आशिका हसली आणि म्हणली, की "ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. खूप चांगली गोष्ट आहे." आता आशिकाला एक बहीण होती. तिचं नाव होतं मीनाक्षी आणि जे मीनाक्षी आणि आशिका होती ना, ह्या दोघीजणीचं तेवढं जास्त पटायचं नाही. आता मीनाक्षी जी होती, मीनाक्षी अक्षयला आवडायची आणि अक्षयने आशिकाजवळ सांगितलं, की मला मीनाक्षी खूप जास्त आवडते आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. आता जो अक्षय आहे, तो आशिकाच्या आत्याचा मुलगा आणि जो अक्षय आहे, तो मीनाक्षीसोबत खूप दिवसांपासून म्हणजे लपून रिलेशनशिपमध्ये होता. हालांकी त्यांच्या फॅमिलीमध्ये असं कधीही झालं नाही, की बाहेरचा मुलगा आला किंवा बाहेरची मुलगी करून नये. जास्त करून फॅमिलीच्या आतमध्येच व्हायचं. कारण की त्या फॅमिलीमध्ये मुलीही चांगल्या होत्या आणि मुलंही चांगले होते. व्यसन कुणालाही नव्हतं. आता असं आशिकानं ऐकल्याच्या नंतर आशिका थोडी खुश झाली, की बाबा चला ठीक आहे, बाहेरची तरी नाही. आता असंही नाही, की त्या फॅमिलीमध्ये बाहेरचं कोणी लग्न करून आलेलं नव्हतं. आलेले होते बरेच, पण होता होच तर. बाहेरून कोणी येत नव्हतं किंवा बाहेरचं कोणी आणतही नव्हतं किंवा बाहेर कोणी देतही नव्हतं. तर ही गोष्ट आशिकाला माहीत झाल्याच्या नंतर आशिका म्हणली, की ठीक आहे, मी बाबाला विचारते काय करायचं काय नाही किंवा द्यायचं न द्यायचं म्हणून. तो म्हणला, की विचारायचं काय आहे त्याच्यामध्ये? मी आईला सांगतो मला पसंत आहे ती. फक्त मला ना 1 वर्ष टाईम पाहिजे. आता हे मी तुला आताही सांगणार होतो. 1 वर्षाच्या नंतरच सांगणार होतो, पण तू जस्ट माझी फ्रेंड आहेत ना, त्या कारणामुळं मला राहावलं नाही. सगळ्या काही गोष्टी मी तुला शेअर करतो, तर म्हटलं ही का नाही गोष्ट शेअर करावी आणि मला 1 वर्षाच्या नंतर लग्न करायचं. कारण की 1 वर्षाच्या नंतर मी पूर्णपणे सेटल होतो. माझी नोकरी, माझा जे काय व्यवहार आहे, तो सगळा काही क्लिअर होणार आहे आणि मी टेन्शन फ्री होणार आहे. तर आता नको सांगू प्लीज. आता जर तू सांगशील, तर लगेच लग्न लावून देतील हे. आशिका म्हणली, "ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तू थांब 1 वर्ष." मग जो अक्षय आहे तो तिथं 1 ते 2 महिना थांबतो आणि 2 महिन्याच्या नंतर अक्षय परत आपल्या शिक्षणासाठी निघून जातो. कारण की त्याचं हे आखरीचं वर्ष होतं शिकण्याचं आणि या वर्षानंतर त्याला चांगली नोकरीही लागणार होती आणि तो चांगला सेटलही होणार होता. कन्फर्म होतं, पण 1 वर्ष एवढं शिकायचं होतं. आता 2-4 महिने होतात. 4 महिने झाल्याच्या नंतर जी आशिकाची बहीण मीनाक्षी आहे, तिची तब्येत बिघडायला चालू होते. तिला वारंवार उलट्या व्हायला चालू होतात आणि तिला ना असे ते मिरगीचा दौरा कसा असतो, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात यार, मला तेवढं नाही माहिती आहे. पण त्या प्रकारचं तिला पडतं, असं पूर्ण अंग हालतं, बिटं का काहीतरी येतं म्हणतो आपण मराठीमध्ये, मला काय आठवत नाही तो शब्द. तर त्या प्रकारचं ना मीनाक्षीला यायला लागलं आणि उलट्या व्हायला लागल्या पहिल्या 2 महिन्यामध्ये आणि ते खूप जास्त प्रमाणामध्ये यायला लागलं. म्हणजे पहिले महिन्यामध्ये एखाद्या वेळेस आणि नंतर महिन्यातून 1-2 वेळेस यायला लागलं आणि हे सगळं आल्याच्यानंतर त्यांची पूर्ण फॅमिली घाबरली, की असं अचानक मीनाक्षीसोबत काय होतंय आणि हे का होतंय? आता मीनाक्षी हे जे होते ना, हे झाल्याच्या नंतर ती थोडं टेन्शन घ्यायला लागते आणि थोडंसं ती हलकं व्हायला लागते. म्हणजे तिची तब्येत अशी डाऊन व्हायला लागते. हळूहळू तिच्या डोळ्याच्या खाली डार्क सर्कल यायला लागतात. तिची जी तब्येत आहे ती डाऊन होते, तिचं शरीर कमी होतं आणि जे हॅपीनेस आहे ते तिच्या चेहऱ्यावरून गायब होतं. आता ह्या प्रॉब्लेम 2 महिन्याच्या अगोदर होत्या. परत 3ऱ्या महिन्यामध्ये हिला अजून एक नवी प्रॉब्लेम येते. आता तुम्हाला माहिती असेल, की मुलींना महिन्यावारी एक प्रॉब्लेम येते.
तर जी मीनाक्षी आहे तिला एका महिन्यामध्ये 2 वेळेस प्रॉब्लेम यायला लागले आणि ब्लड जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाहायला लागलं. तिथं पुन्हा तिला अशक्त यायला लागलं आणि ते पुन्हा असंही नाही की तिचं जे ब्लड आहे त्या ब्लडमधून एवढी बेकार स्मेल येऊ लागली की पूर्ण त्या घरामध्ये ती स्मेल पसरू लागली. घरच्यांना समजत नव्हतं की सगळं काही ठीक असताना, सगळं काही व्यवस्थिशीर चालत असताना मीनाक्षीसोबत असं अचानक कसं व्हायले हे कुणाला काहीही माहिती नव्हतं. 4 महिन्यामध्ये हिच्यासोबत अशा घटना झाल्या आणि या 4 महिन्यामध्ये जी मीनाक्षी आहे ती खूप प्रमाणे हादरून गेली होती. मानसिक संतुलनाने आणि तिच्या तब्येतीवरून खूप जास्त प्रमाणामध्ये वाळली झाली. असं की रोज पाहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा असं वाटायचं की हां, ही वाळतीये, हिला म्हणजे जी तब्येत बिघडतीये. अशा पद्धतीचं त्या मीनाक्षीची हालत झाली. परत 2 महिन्यामध्ये ही प्रॉब्लेम सतवली. परत त्याच्यानंतर दुसरे 2 महिने म्हणजे 5वा महिना लागला की तिला अजून एक प्रॉब्लेम यायला लागली. तिचं जे शरीर आहे ते अर्धं तापायला लागलं आणि अर्धं थंड होऊ लागलं. आणि असंही नाही की समजा इथून वर तापतंय, इथून खाली तापतंय, नाही. इथून मधोमध तुम्ही महादेवाचा आणि पार्वतीचा फोटो पाहिला असेल. दोघं जण एकत्र असल्यावर ते तशा पद्धतीचं त्या मीनाक्षीचं जे शरीर आहे ते तापायला लागलं. इकडचं आडण गरम तर इकडचं आडण थंड, कधी इकडचं आडण थंड तर इकडचं आडण कधी गरम. अशा पद्धती तिला इतकाच जास्त पेन होऊ लागला, इतकाच जास्त त्रास होऊ लागला. तिला कळत नव्हतं की माझं शरीर नेमकं कुठून दुखतंय आणि कुठून नाही. आता तिची जी फॅमिली आहे ती पूर्ण फॅमिली त्या मीनाक्षीला प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नेतात, दवाखान्यामध्ये नेतात, इलाज करतात. नेमकं काय झालंय, काय नाही झालंय, सगळ्या काही गोष्टी तपासण्याचा प्रयत्न करतात. पण बाहेरून काहीही निघत नाही किंवा काहीही डॉक्टर सांगत नाही, कारण की डॉक्टरलाच काही कळत नव्हतं ना, त्याच्यामध्ये काही दिसतच नव्हतं. एक्सरे करून बघितले, ते काय जे कुठल्या ज्या काय टेस्ट असतात त्या सगळ्या टेस्ट करून बघितले. ब्लड टेस्टपासून ते छोट्या टेस्टपर्यंत. कारण की फॅमिली मोठी होती, पैशाचा विषय नव्हता, भरपूर काही टाईमही होतं, त्यांना माणसंही होते आणि सगळे माणसं एकमेकांना जीवही लावायचे. आता जी आशिका आहे तिला जेव्हा प्रॉब्लेम होते तेव्हा आशिका तिचं जे मित्र आहे अक्षय त्याला सांगायचे की बाबा असं होतं मीनाक्षीला. तो तिकडे टेन्शनमध्ये, त्यालाही तिकडे जे काय करायचं होतं ते काम करायला सुद्धा त्याला प्रॉब्लेम व्हायचा, त्याचं मन नाही लागायचं. तो वारंवार इकडे मीनाक्षीला फोन करायचा, आशिकाला फोन करायचा, आईला फोन करायचा, विचारायचा. तर मीनाक्षीची तब्येत बिघडायलेली ती सगळेजण सांगायचे. आता 6 महिन्यामध्ये तिच्या अशा 3 प्रॉब्लेम्स घरच्यांसमोर आले आणि कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन तिच्या प्रॉब्लेम थांबल्या नाहीत. मग त्यांच्या फॅमिलीमध्ये एक माणूस होता जो थोडा बुजुर्ग होता आणि त्याला ना जादूटोणा, ब्लॅक मॅजिक, देवधर्म याच्यावर खूप जास्त प्रमाणात विश्वास होता. तर त्याने विचार केला आणि जो कारभारी आहे त्याला जाऊन सांगितलं की आपल्या मीनूसोबत असं काहीतरी होऊ शकतं, कारण की अशा पद्धतीचं दुखणं हे फक्त त्याच कारणामुळे येतं. आणि मला असं वाटतं ना की आपण आपल्या मीनाक्षीला कुठंतरी नेऊन दाखवलं पाहिजे किंवा काहीतरी केलं पाहिजे, त्याशिवाय विलाज नाही आहे. तर तो म्हणला की ठीक आहे, एखादा माणूस बघा जो की जे काय आहे ते सांगू शकल आणि करू शकल. हा म्हणला ठीक आहे, मी माणूस बघतो. मग याच्या ओळखीचा एक पंडित होता जो की खूप विद्वान होता, त्याला शास्त्राचं वगैरे ज्ञान खूप चांगलं होतं. तर तो त्या पंडित जवळ गेला, त्याला सांगितलं की बाबा आमच्या घरी आमच्या मुलीला एक अशी प्रॉब्लेम होती, गेले 6 महिने झाले ती त्या प्रॉब्लेममधून येत नाही आहे. तर तो म्हणला की ठीक आहे, आपण जाऊन बघूयात, सगळं घर फिरूयात आणि काय प्रॉब्लेम आहे काय नाही या सगळ्या गोष्टी एकदा चेक करून बघूयात. त्याने एक तारीख दिली. या तारखेला त्याने सांगितलं की पूर्ण घरावर गोमतेर शिडकायचं, म्हणजे जे गाईचं युरिन असतं ते पूर्ण घरामध्ये शिपडायचं आणि प्रत्येक दिशेला एक नारळ बांधायचं लाल कपड्यामध्ये आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक अगरबत्ती लावायची. हे लावल्याच्या नंतर मला फोन करा, मी अर्ध्या घंट्यामध्ये तुमच्या घरी येतो. पहिले मी फोन लावतो तुम्हाला, मग तुम्ही हे सगळं काय करा, अर्ध्या घंट्यामध्ये सगळं आटपा. मग नंतर मी घरामध्ये प्रवेश करतो. घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर काय पूजेचं सामान लागणार, ते पूजेचं सर्व सामान आणा, तुम्ही पूजा मांडा आणि आल्या मी मंत्र चालू करणार. कंप्लीट ती पूजा 1 तास चालणार आणि 1 तास तुमची जी घरची पूर्ण फॅमिली आहे ती पूर्ण फॅमिली तिथं उपस्थित येऊन राहणार. ओके. मग आपल्याला कळलं की कुणं केलंय, काय केलंय, कसं केलंय आणि कशावरून केलंय. तर
त्या पंडितनं जे काही सांगितलंय ते सगळं काही त्याने मान्य केलं त्या कारभाऱ्याने त्या घरामधल्या, आणि त्यानं करायचं ठरवलं. आणि अखेरकार ती तारीख आली ज्या तारखेला तो पंडित घरी येणार होता. पंडितने फोन लावला. अर्धा घंटा अगोदर यांनी पूर्ण तयारी केली. नारळ बांधणं, अगरबत्ती लावणं, सगळ्या गोष्टी, सगळं काय तयार केलं. तयार केल्याच्या नंतर सेट झालं. पूजेचं सामान वगैरे सगळं ठेवलं. पंडित घरामध्ये याला बसला. फॅमिलीमधले सगळे मेंबर बाहेर येऊन म्हणजे त्या पूजेच्या समोर बसले. आता मोठं घर होतं, हॉल मोठा होता. ते सगळेजण पूजेच्या समोर बसले, सगळेजण जोडी बसले. पंडित पूजा करतोय. पूजा संपल्याच्या नंतर पंडित प्रत्येकाच्या हातामध्ये लिंबू देतो आणि प्रत्येकाचं लिंबू काही मंत्र म्हणल्याच्या नंतर त्या अग्नीमध्ये टाकण्यासाठी सांगतो. तो प्रत्येक माणूस त्या अग्नीमध्ये टाकतो. तसं आशिकाजवळही लिंबू दिलं होतं आणि दुसऱ्या लेकरांपाशीही लिंबू दिलं होतं आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये लिंबू टाकलं. लिंबू टाकल्याच्या नंतर जो पंडित आहे तो त्यांच्या पूर्ण फॅमिलीकडे बघतो आणि फॅमिलीकडे बघितल्याच्या नंतर आता सगळ्याची नजर एकसारखीच पंडितकडं. आता याच्याहून पंडितला काय मिळ नाही लागला की काऊन केलंय, काय केलंय. तो घराच्या बाहेर आला. जसा तो कारभार आहे तोही घराच्या बाहेर आला. तर तो पंडितला म्हणतो की पंडित काय अडचण आहे, काय समजलं का नाही. तो म्हणला समजलंय, तुमची जी मुलगी आहे मीनाक्षी, तिला कर्णीबाधा केलेली आहे आणि ती कर्णीबाधा खूप स्ट्रॉंग आहे. त्यासाठी बळी लागतो आणि बळी दिलेला आहे आणि तो बळी दिल्याच्या नंतर ही कर्णीबाधा तुमच्या त्या मुलीवर काम करते. कारण की ज्याचा बळी दिला आहे त्याची जे आत्मा आहे, त्याचं जे प्रेत आहे ते या मीनाक्षीवर आलेलं आहे आणि ते नॉर्मली इतक्या लवकर निघणार नाही. कारण की अजून 2 बळी द्यायच्या बाकी आहेत आणि जेव्हा त्या 2 बळी देणं होतील त्यावेळेस आपल्याला प्रयत्न करावे लागेल आणि त्यावेळेस मी गॅरंटी सांगू शकत नाही की तुमची मुलगी वाचू शकेल किंवा अन्यथा नाही वाचणार. आणि ज्यावेळेस त्या दोन्ही बळी दिल्या त्यावेळेस जर आपण पूजा केली, तुमची मुलगी जर म्हणजे त्या झोनमधून बाहेर निघाली तर वाचल, अन्यथा तिचा जीव जाऊ शकतो. कारण की ती कर्णीबाधा खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप ताकदवर आहे. आता तो म्हणला की ठीक आहे, आपण करूयात, पण आपल्याला कसं कळणार की हे सगळं झालंय म्हणून आणि जास्त कशाला लांबू द्यायचं, आता काय करता येत नाही का. तो म्हणला की नाही, ही एक अशी बाधा आहे, ही बाधा एकतर पूर्णपणे कंप्लीट झालेली नाही आहे आणि पूर्णपणे कंप्लीट न झाल्यामुळं हिला मधात तोडता येत नाही. जर आपण तोडण्याचा प्रयत्न केला तर ते वाचण्याचे जे चान्सेस आहेत ते सर्व काही तुटून जातील, म्हणजे संपून जातील. ते अगोदरच काही ना काही विचित्र होऊन जाईल. तुम्हाला पडतं का की विचित्र व्हावं म्हणून. हा म्हणला नाही, आपण बघूयात, पण कुणा केलं आहे, काय केलं आहे, कसं समजेल का. पंडित म्हणला की हे बाहेरच्यानं नाही केलेलं, हे तुमच्या घरातल्या व्यक्तीनंच केलेलं आहे. म्हणलं की काय. पंडित म्हणला की जळण, हां, लोकांवर जे आपण जळतो ना त्या कारणामुळं केलेलं आहे आणि ते एवढ्या तीव्र गतीने केलेलं आहे की त्या समोरच्या माणसानं विचारही केला नाही की हे केल्याच्या नंतर त्यालाच नाही तर त्याच्या पूर्ण फॅमिलीला सुद्धा त्रास होऊ शकतो. कारण की ही जी क्रिया आहे ही क्रिया खूप भयानक आहे. आता तो पंडित म्हणला की मी याच्या व्यतिरिक्त काही सांगू शकत नाही, कारण की इतकंच आपल्याला समजण्यात येतं. पण मी काही गोष्टी देतो, त्या गोष्टी प्रत्येकानं आपल्या जवळ सांभाळायच्या आणि नंतर आता ह्या क्रिया जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मी स्वतः तुम्हाला सांगेल की हां आता झालेलं आहे, तर तुम्ही ती पूजा करून घ्या, तेव्हा आपण ती पूजा करूया. आता असं म्हणल्याच्या नंतर पंडित तिथून निघून जातो. त्यांना काही गोष्टी दिलेल्या असतात, लवंगा वगैरे हे ते जे काही द्यायचं असते त्या, आणि त्या गोष्टी प्रत्येकाजवळ दिलेल्या होत्या आणि प्रत्येकाने त्या गोष्टी घेतलेल्या होत्या. आता ते सगळं झाल्याच्या नंतर जसे जसे महिने समोर जात गेले तसं तसं जे मीनाक्षीचं जे शरीर आहे, जे तब्येत आहे ती दुरुस्त व्हायची सोडून बिघडत गेली आणि एक लास्ट टेपवरती मीनाक्षी येऊन टेकली.